घेऊन सदा घराकडे निघालं होतं. सदा निघाल्याला बघितला आणि अंधारातनं झाळी मारली. सदानं वळून मागं बघितलं आणि रघुबापाच्या बायकोला म्हणला, वहिनी गड्याच्या आवाजात हाका मारली, काय नटरंग बघून आलाय काय म्हटलं. नाही म्हणला मी मारले. म्हणलं आपण हाय सगळं निदान हसायच तर किंवा दात तर दिसलं असत. म्हणलं मला एक सांग, तुला बायको पसंत आहे का? सदानं रघुबापाच्या बायकोकडे बघितलं आणि म्हणलं नको, हाय तिच्या संग बोलायचं होईना आणि हिला नेऊन काय करू म्हटलं. अरे म्हणला तुझी हा म्हणला माझी आहे की. मग म्हणला देवळात का झोपतेस? अहो म्हणला घर लहान आहे म्हणून देवळात झोपतो. लगा म्हणला मनात आणला असतास तर ताजमहाला बांधला असतास. लग्न करताना पत्रिका बघितली होतीस का? सदा म्हणला नाही हो. मग म्हणला असंच व्हायचं, माझी जन्मवेळ चुकली होती तर मी पत्रिका बघितली. सदा म्हणला आप्पा तुमची जन्मवेळ चुकलेली नाही, तुम्ही चुकीच्या वेळी झाला मला हे म्हणलं. रघुबापा म्हणला लगा लाज वाटते का? लग्न होऊन 2 महिने झालं, बायको संग साधा बोलला नाही सण आमची माप काढतोय. साधा खजील झाला. म्हणला खरंच आहे, कशाला आपण गावाची माप काढायची? बायको संग आपण साधं बोललो सुद्धा नाही, काय नाही म्हणलं आज बायको संग बोलायचंच. असं म्हणून घरापर्यंत आला. दारात मसन रेडा बांधली होती, पाण्याचा हौद होता, आंघोळीसाठी पाण्याची बारडी भरून घेतली. आता म्हटला बायकोला पाठीला साबण लावा बोलावून बसाव गुलू बोलत. पण सरळ बायकोला हाक मारण्यात काय अर्थ नाही म्हणून म्हणला आय जरा पाठीला साबण लावाय ग. त्याला वाटलं आय म्हणल पुरी जाग जरा लेकराच्या पाठीला साबण लाव म्हणून ही लाजून उभा राहील तर आय कासुटा खाऊनच आहे. बरं आली ते आली ह्याच्याकडे गेली, म्हशीकडे गेली आणि मस घासायचा असला मोठा दोंडा घेऊन आला आणि सदाचा मुंडकं धरलं आणि खसा पाठ घासायला लागली. ना अरे म्हणली सदा, म्हणली लय दिवस झालं पाठ घासीन म्हणते पण काही झालीच नाही बघ. ससा सोल्यागत पाठ घासून असा रक्ताळलेल्या दोंड्याकडे बघितलं आणि म्हणली अरे मी मस घासायचा दोंडा घेतलाय की. सदा म्हटला तुला बोंबलून सांगत होतं तुझं ध्यान कुठं? होय रे म्हटलं, म्हातारपणामुळे नजारच कमी आल्या. मस घासायच्या म्हणजे दोंड्यानं पाठ निघते बी. था म्हणले रेडा घासायचा मोठा घेऊन येते.